आरक्षणाच्या संदर्भात आजही बातमी आहे. काय नेमकी काय भूमिका आहे धनगर समाजाची? धनगर समाजाची प्रामुख्याने मागणी भारतीय राज्यघटनेमध्ये धनगर समाज हा एसटी मध्ये, पण इथल्या स्थानिकच्या राजकारणी लोकांनी जाणून बुजून समाजाला आरक्षणापासून डावलण्याचं काम केलेलं आहे आणि आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये धनगर समाज आहे आणि धनगर समाजाला या जातीचं आरक्षण जर भेटलं, मतदारसंघ हा राखीव होईल आणि आपलं आरक्षण संपून जाईल. यामुळे प्रामुख्याने प्रस्थापित नेत्यांनी आतापर्यंत धनगर समाजाला डावलण्याचं काम केलेलं आहे. पण आता धनगर समाज पेटून उठलेला आहे आणि येणारा हे जो काळ आहे, सरकारच्या मानगुटावर बसून धनगर समाज हा एसटी आरक्षणाचा लढा तीव्र करून आरक्षणाचं सरपटिकीट हातामध्ये मिळवून घेणार. आज रोजी जरी आम्हाला 3.5% NTC मध्ये असेल, पण आजची आमची ओपनची आणि NTCची मेरिट लिस्ट बरोबरीत लागती. 3.5% देऊन उपयोग नाही. आजचा समाज आमचा महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी समाज आहे आणि 3.5% मध्ये आमचं होत नाही. आज आमचा मेंढपाळ व्यवसाय भटकंती करावं लागती. सरकारच्या विषयी समाजात मोठ्या प्रमाणात रोष तयार झालेला आहे. तरी लवकरात लवकर सरकारने यावर निर्णय घ्यावा, नसता महाराष्ट्र बंद करण्याची आमच्यात ताकद आहे. 36 नंबरला आज बी राज्यघटनेमध्ये धनगर आणि धनगर हा एकच आहे. फक्त हिंदीमध्ये ड ला र चा उल्लेख करतात. उदाहरणार्थ बीडला हिंदीमध्ये बीर म्हणतात, तसंच धनगरचं धनगर असं हे स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे. त्याच्यामुळं धनगर आणि धनगर हे एकच आहे आणि असं न्यायालयाने सुद्धा सिद्ध करून दाखवले की महाराष्ट्रामध्ये एकही धनगर नाही. लवकरात लवकर धनगर समाजाला न्याय द्यावा. आम्ही जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत संत आहेत आणि एकदा जर का बिघडलो तर बिरू वाटेगावकर पण होणार आहे. त्याच्यामुळं सरकारने आमचा अंत पावले लवकरात लवकर आम्हाला न्याय देण्यात यावा.